तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आयटीआय मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आज खूप जास्त एनर्जेटिक फील करत आहे. त्याला कारण येतच आहे, कारण ज्या डिपार्टमेंटची परीक्षा देऊन मी नोकरी घेतलेली आहे त्या डिपार्टमेंटच्या पुन्हा त्याच जागेसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याचे ऑनलाईन फॉर्म फिलअप करणं ऑलरेडी सुरू झालेले आहे. याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. मित्रांनो, तुमच्या सर्वांना माहितच आहे की ज्याने ज्या क्षेत्रात यश संपादित केलेलं आहे त्या क्षेत्रातील अधिक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्याच्या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही, है ना. जो शून्यापासून ते एंडिंग पर्यंत त्या फ्लो मध्ये वाहत आलेला आहे त्याला ते गोष्ट एकदम एक्झॅक्ट पद्धतीने माहित असते आणि ती गोष्ट तो इतरांना तितक्या चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. तर मित्रांनो, मी स्वतः ऑनलाईन मोबाईलवर फॉर्म भरलेला आहे आणि माझं अलॉटमेंट लेटर मी तुम्हाला सर्वांना सांगितलंच आहे की मी सध्या 1.5 वर्षापासून नवोदय विद्यालयामध्ये कार्यरत आहे. पुरेपूर जानकारी देणार, मी तुम्हाला पुरेपूर माहिती देणार त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. तर आपण सुरू करू की नवोदय विद्यालय. तर मित्रांनो, NVS 2024 या भरती प्रक्रियेबद्दल हा डिटेल व्हिडिओ आहे. मित्रांनो, ऍक्च्युअली विषय असा आहे की नवोदय विद्यालय समिती जी शिक्षा मंत्रालय भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे, तिच्या मार्फत जे जिल्हा लेवलवर नवोदय विद्यालय कार्यरत आहेत त्या नवोदय विद्यालयामध्ये विविध पदांची पदभरती केल्या जाते. त्यातील आपल्या कामाचे पद म्हणजे ECP म्हणजे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर. लक्षात घ्या, नाव दोन्ही सोडून इथे योगायोगाने आलेले नाहीत. ECP इलेक्ट्रिशियन कम प्लंबर हे योगायोगाने जोडलेलं नाही आहे, हे जाणीवपूर्वक जोडल्या गेलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिशियन जो आहे तो इलेक्ट्रिशियनला इलेक्ट्रिशियनचे आणि प्लंबिंगचे सुद्धा कामे करावे लागतील. संयुक्त पद आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर. झाला तुमचा पहिला जे कन्फ्युजन होतं ते क्लिअर झालं. तुमचा इलेक्ट्रिशियन जरी ट्रेड असेल, तुमचे शैक्षणिक अर्हता जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा ITI मधला ITIचा इलेक्ट्रिशियन आणि तुमचा वायरमन ट्रेडचं शैक्षणिक योग्यता दाखवलेली जरी असेल तरी तुम्हाला प्लंबिंगचे कामे इथे करावे लागतील. ठीक आहे. तर ECP इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ही पोस्ट आहे. याच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही 10वी पास असणं गरजेचे आहे आणि तुमच्याकडे ITIचं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या 2 ट्रेड पैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जवळ इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन आणि प्लंबिंगच्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तुम्हाला 2 वर्षाचा इलेक्ट्रिक वायरिंग इन्स्टॉलेशन आणि प्लंबिंगच्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे. 2 वर्षाचा अनुभव सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे. ते इसेन्शियल एक्सपिरियन्स मध्ये येते. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक इसेन्शियल आहे आणि एक डिझायरेबल आहे. तर इसेन्शियल मध्ये तुम्हाला 2 वर्षाचा इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन वायरिंग आणि प्लंबिंगचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि डिझायरेबल मध्ये इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जे आहेत, म्हणजे इस्त्री झाली, सिलिंग फॅन झाले, ट्यूबलाइट झाले, जे जितके इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस आहेत त्याचं तुम्हाला इलेक्ट्रिकल मेंटेनन्स रिपेअरिंग हे गोष्ट आलं पाहिजे. हे डिझायरेबल मध्ये आलं तर चालते, नाही आलं तर वांदा नाही. पण इसेन्शियल मध्ये तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे तुमचं सरकारी असो, निमसरकारी असो, प्रायव्हेट असो चालते. दोन्ही कोणत्याही प्रकारचं चालते, पण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं तुमचं गरजेचं आहे. ओके. वयोमर्यादा बंबाड आहे. म्हणजे 18 ते 40 या वयोगटातील ITI धारक हा फॉर्म भरू शकतो. 18 ते 40. आता येऊ आपण चलान. मित्रांनो थोडं जास्त आहे. याची एक्झामिनेशन फी मित्रांनो, याची जी अप्लिकेशन फी आहे, अप्लिकेशन फी 1000 रुपये निर्धारित करण्यात आलेली आहे आणि त्याची प्रोसेसिंग फी 500 रुपये आहे. 1000 प्लस 500 म्हणजे 1500 रुपये. 1500 रुपये तुमची फी असणार आहे, जी ओपन, OBC आणि EWS कॅन्डिडेट साठी अप्लिकेबल राहणार आहे. आणि SC आणि ST साठी अप्लिकेशन फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यांना फक्त आणि फक्त जे प्रोसेसिंग फी आहे ती म्हणजे 500 रुपये, त्यांना 500 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि PWD म्हणजे की फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट. ठीक आहे. तुम्हाला वयोमर्यादा सांगितलं.
18 ते 40 या वयोगटातील फॉर्म भरू शकता. आयटीआय गुरु, तुमचे आयटीआय मराठी गुरु कितव्या वर्षी लागले? 25व्या वर्षी. आता तुम्ही म्हणता याच्यात मोठं काय, तर सांगू तुम्हाला मोठं काय. मित्रांनो, आमचे जे ईसीपी पुणे रिजनचे 25 ईसीपी जे सिलेक्ट झाले, त्या 25 ईसीपीचं ट्रेनिंग झालं आमचं गुजरात. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल, त्या 25 पैकी 5 ते 6 जण आयटीआयचे इन्स्ट्रक्टर होते, म्हणजे जे आपल्याला आयटीआय मध्ये थेरी प्रॅक्टिकल शिकवतात ते होते. 2 ते 3 जण बीटेक वाले होते. 5 ते 6 जण डिग्री आणि डिप्लोमा वाले. प्युअरली फक्त आयटीआय आणि हा 2 वर्षाचा अनुभव आले तुमचे आयटीआय मराठी गुरु सोबत फक्त आणि फक्त 4 जण. तर तुम्ही विचार करा की तुमचे कॉम्पिटिशन कोणासोबत असणार आहे. जे तुम्हाला आयटीआय मध्ये थेरी प्रॅक्टिकल शिकू राहिले, जे कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आहेत तुमचे, ते तुमच्या सोबत उद्या परीक्षेला बसणार आहेत. तुम्हाला त्यांच्याशी कम्पीट करायचं आहे. तर या गोष्टीचं थोडं भान ठेवा. कॉम्पिटिशन लेवल खूप हाय जाणार आहे. आणि त्याच्यात एक सर्वात महत्वाची गोष्ट जी मला पर्सनली खूप खटकली, ती म्हणजे त्या 25 पैकी 22 जण युपी, बिहारी आणि राजस्थानी, आणि फक्त 3 जण ईसीपी नागपूर, ईसीपी भंडारा आणि ईसीपी वाशिम. 3 जण आम्ही फक्त महाराष्ट्राचे होतो. महाराष्ट्रामध्ये पुष्टी केली. युपी, बिहार मध्ये तर आपण तिथं मेरिट नुसार तिथं तर जाऊ शकत नाही. युपी, बिहारच्या तर जागा आपण कॅप्चर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या पुणे रिजन मध्ये सुद्धा युपी, बिहारीच होते 22 जण. युपी, बिहारी, राजस्थानी आणि एक उत्तराखंडचा कॅन्डिडेट, 2 जण उत्तरेत. कॉम्पिटिशन लेवल खूप आहे मित्रांनो. तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायला लागणार आणि त्या लेवलची तयारी सुद्धा करायला लागणार. फॉर्म भरून चालणार नाही. एक लक्षात घ्या, 2024 मध्ये भरतींचा महापूर आलेला आहे. याच्यात जर का तुमचं सक्सेस झालं नाही, मग तुम्हाला तुमच्या डिग्री, तुमचा जो आयटीआयचा सर्टिफिकेट आहे ते, आणि तुमच्या जितके बी तुम्ही जे शिकलेले असतात त्या डॉक्युमेंट्सला कपाट समाधी द्यावी लागेल. त्याला कपाट समाधी देऊन द्यायची. कोणतंही एखादं प्रायव्हेट जॉब पकडून समाधानी आयुष्य जगावं. मित्रांनो, परिस्थिती भयावह आहे. या गोष्टीचा तुम्ही जाणीवपूर्वक विचार करा. आपण पाहत होतो की त्या गोष्टी शैक्षणिक अर्हता पाहिली, वयोमर्यादा पाहिली, परीक्षा शुल्क पाहिला, त्याचा अनुभवाचा विषय पाहिला की अनुभव काय आहे, किती पाहिजे, कसा पाहिजे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. या भरतीचा तुमचा फॉर्म भरण्यापासून तर तुमच्या अपॉइंटमेंट लेटर पर्यंत मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असो नसो, मला काय घेत नाही. मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक क्षणी, मला माहिती आहे तुमचे काय डाऊट्स असतील ते प्रत्येक डाऊट क्लिअर करायचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. त्याची एक संपूर्ण सिरीज मी युट्यूबची आपल्या या चॅनलवर आणणार. संपूर्ण सिरीज तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमचं एक्झामचं स्टडी मटेरियल भेटणार, त्याच्या बाबतीत एक्झामच्या बाबतीत विस्तृत माहिती भेटणार, ईसीपीचे वर्क काय असतात ते भेटणार. सर्व तुम्ही या चॅनल सोबत जुडलेला राहा. मित्रांनो, लक्षात घ्या, आखरीची तारीख याची डिक्लेअर झालेली आहे. जी 30 एप्रिल आहे. 30 एप्रिलच्या आधी फॉर्म भरून घ्या. लवकरच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही मोबाईलवर. आपले खूप म्हणजे आपण एक पद्धतच आपली खूप चुकीची आहे. ते म्हणजे आपण काय करतो, कोणताही फॉर्म म्हटलं सायबर कॅफेवर जातो. सायबर कॅफेला फॉर्म भरायचे घेते 80 ते 100 रुपये. फॉर्मची चलान फी आहे 1500 रुपये. त्या 1500 वर 10% तो तसाच घेते. त्याचे 10% प्लस आपले जे फॉर्म भरायचे तो 100 रुपये घेते. आणि त्याच्या याच्याहून पेमेंट भरायचे अजून एक्स्ट्रा चार्ज करा, है ना. स्वतःच्या मोबाईलवर फॉर्म भरा, इतके सारे पैसे वाचू शकते. आपण सर्वजण गरीब घरची मुलं आहोत. आयटीआय आणि आयआयटी मध्ये फक्त एका आयचा फरक आहे. ITI आणि IIT. तर मित्रांनो, आता बघूयात एक्झाम पॅटर्न. तर तुम्हाला 15 मार्कासाठी जनरल अवेअरनेस विचारला जाईल.
15 मार्कासाठी तुमचं रिझनिंग विचारलं जाईल. 15 आणि 15 मार्काचा तुमचं भाषा साक्षरता म्हणजे 15 मार्काचं हिंदी आणि 15 मार्काचं इंग्लिश असे एकूण 60 मार्काचा पेपर नॉन टेकसह असणार. आणि टेक्निकल मध्ये तुम्हाला 60 मार्कासाठी तुमचं इलेक्ट्रिकलचं नॉलेज म्हणजे टेक्निकल जे तुमचं इलेक्ट्रिकल फील्ड आहे, वायरमन आणि इलेक्ट्रिशियन, तुमचं जो ट्रेडचं जे थेअरी आहे त्याच्यावर तुम्हाला 60 मार्काचे क्वेश्चन विचारतील. असा टोटल 120 मार्काचा पेपर राहणार. 120 मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला 2.5 तासांचा वेळ भेटणार आहे. भरपूर झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची नसून 1/4 ची आहे. लक्षात आलं? सर्वात याच्यात एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे तुम्हाला आता 2 वर्षाचा बॉन्ड साइन करून द्यावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही जॉईनिंग घेता, मागच्या वेळेस ते नव्हतं, पण तुम्ही आता जेव्हा जॉईनिंग घेता, जॉईनिंग घेतल्यानंतर नवोदय विद्यालय तुम्हाला अलॉट झाल्यानंतर, तुम्ही जॉईनिंग घेतल्यानंतर 2 वर्षासाठी तुम्हाला एक बॉन्ड साइन करून द्यावा लागणार आहे, ज्या मार्फत तुम्ही 2 वर्ष सोडून जाऊ शकता नाही. सरकार तरी गेलेच तुम्हाला 3 लाख समितीमध्ये भरावे लागतात. त्या गोष्टीची जाणीव ठेवा. भरती प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की आधी तुमचं सीबीटी होणार 120 मार्काची. सीबीटीच्या नंतर स्किल टेस्ट होणार. स्किल टेस्ट जी आहे ती क्वालिफाईंग इन नेचर टाईप, याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला 75% इलेक्ट्रिकलचं विचारतील म्हणजे प्रॅक्टिकल करायला होते आणि 25% तुम्हाला प्लंबिंगचं प्रॅक्टिकल करायला होते. स्किल टेस्टच्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर एक फायनल लिस्ट लागणार, जे की मेरिट तुमचं जे ठरेल ते फक्त आणि फक्त सीबीटीवर ठरेल. क्लिअर? अजून काही तुम्हाला या बाबतीत अजून काही जाणून घ्यायचं असेल तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सुचवा. मी गरज भासल्या त्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचं नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, तयारीला लागा. यश आपलंच आहे. धन्यवाद. ITI जिंदाबाद.